नारायण नारायण। यानंतर हे निश्चित होते की युद्ध होणार। ज्याला विध्वंसाची इच्छाच असते त्याला काय सांगणार? असे म्हणतात की मनुष्याला जशी जगण्याची आकांक्षा असते तशी मृत्यूचीही आकांक्षा असते। मल्लासुराला मृत्यू खुणावत होता, परंतु त्याला हे स्वीकारायचे नव्हते। इथे देवसेनेत काय सुरू होते ते सांगतो, कारण तेही अत्यंत महत्वाचे आहे। श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचे रूप घेतले असले तरी स्वभाव मात्र तोच होता। सांब सदाशिव आहेत खंडोबा। आणि असे का असे आपण कोणीही विचारणार नाही, कारण आपण सर्वांनीच ते अनुभवले आहे। देवसेनेतही त्यांनी असाच प्रस्ताव ठेवला। हे श्री मार्तंड भैरवा, आपल्याला मला भेटायची इच्छा होती। होय माधवा, आणि त्याला एक विशेष कारण आहे। माधवा, मणी आणि मल्ल हे अहंकाराने ग्रस्त होऊन त्यांनी साऱ्या सृष्टीला वेठीस धरले आहे, आणि म्हणून त्यांना शासन करण्यासाठी मला हा अवतार धारण करावा लागलाय। हो, मणिमल्लांशी युद्ध करून देवांनी वेळोवेळी दैत्यांना कडक शासन केले आहे। वेळोवेळी त्यांचा पराभव देखील केला आहे। युद्धात दैत्य सेनेकडून अनेक योद्धे आले, त्यांनी त्यांचे पराक्रमही गाजवले, परंतु अखेर देवांकडून त्यांचा पराभवच झाला। इतका की त्यात मणी दैत्याचा वध झाला। आता हे युद्ध देवांनी जिंकलेच आहे यात शंका नाही। होय, परंतु श्रीहरी, तुम्हाला या इथे मी बोलवण्याचे एक विशेष कारण म्हणजे ह्यापुढे तरी हे युद्ध होऊ नये असं मला वाटत आहे। मात्र स्वामी, अजूनही मल्लासुराचा वध काही झालेला नाही, आणि जोवर मल्लासुराचा वध होत नाही तोवर या त्रैलोक्याची सुटका कशी होणार त्याच्या त्रासापासून? मी श्री पार्वती देवींशी सहमत आहे। मल्लासुराला त्याच्या कृत्याचे शासन होणे आवश्यक आहे। मला असं वाटतं की श्री मार्तंड भैरवांच्या मनात नेमकं काय आहे ते आधी जाणून घेऊ, कारण त्याशिवाय ते हा विचार मांडणार नाहीत। हे श्री मार्तंड भैरवा, आपल्या मनात आहे तरी काय? ह्या क्षणी तरी माझ्या मनात हेच आहे की हे युद्ध होऊ नये। ह्या युद्धात दैत्य सेनेला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे ह्यात काहीच शंका नाही। परंतु माधवा, आतापर्यंत जे युद्ध झाले आहे त्यामध्ये मात्र अपरिमित हानी झाली आहे, आणि ह्यापुढेही तशी हानी होऊ नये म्हणूनच मला हे असे वाटत आहे की हे युद्ध होऊ नये। म्हणजे त्या मल्लासुराला क्षमा करायची, त्यांनी केलेले अन्याय आपण विसरून जायचे? तुम्ही क्षमाशील आहात स्वामी, म्हणून तुम्ही हा विचार करीत आहात। सत्य आहे, तुम्ही साक्षात श्री महादेव आहात, सांब सदाशिव आहात, कृपावत्सल आहात, म्हणून तुम्ही त्या दैत्यांना क्षमा करण्याचा विचार करता आहात श्री मार्तंड भैरवा। परंतु त्यांना हे कधीही कळणार नाही। देवी, एका अर्थी आपले म्हणणे खरे असेलही, परंतु श्री मार्तंड भैरवांचे यामागे प्रयोजन काय आहे हेही आपण समजून घ्यायला हवे। युद्ध हाच अंतिम पर्याय आहे असं मानणारा मी देखील नाही। युद्धाशिवायही पर्याय आहेतच। परंतु श्रीहरी, ते दैत्य हे समजणार नाहीत। पार्वती, शांत हो। पार्वती, आतापर्यंत जे युद्ध झाले आहे
त्या युद्धामध्ये अपरिमित हानी झाली आहे आणि म्हणून तशी हानी ह्यापुढे होऊ नये म्हणूनच हे युद्ध नको असं मला वाटतंय. आणि माधवा, म्हणूनच यासाठी मला तुमच्यावर एक दायित्व सोपवायचे आहे. आपण सांगावे. तुम्ही मल्लासुराला जाऊन भेटावे आणि या युद्धातून त्याने माघार घ्यावी असे त्याला सांगावे. त्या मूढ दैत्याला हे कळलं असतं तर हा क्षणच आला नसता. परंतु पार्वती, असं व्हायला नको की आपण त्यांना एक संधी दिली नाही. माधवा, तुम्ही मल्लासुराला भेटावे आणि ह्या युद्धातून माघार घ्यावी असे त्याला सांगावे. त्या मल्लासुराला या त्रैलोक्याची सत्ता सोडण्यास तुम्ही सांगावे. निश्चितच हे त्यांच्यासाठी चांगलंच ठरेल. हे श्री मार्तंड भैरवा, मी दूत म्हणून हे कार्य पार पाडेन आणि या निमित्ताने या मल्हारी चरित्राशी माझं एक वेगळं नातं निर्माण होईल. माधवा, या मार्तंड भैरवाच्या चरित्राशी तुमचे एक निराळे नाते जोडले जाणार आहे ह्यात काहीच शंका नाही. देवांचे दूत प्रधान म्हणून हे कार्य करण्यास तुम्ही तत्पर आहात. तसेच या मार्तंड भैरवाच्या चरित्रात तुम्ही प्रधान म्हणून तुमचे हे नाते जोडले जाणार आहे. कशा अर्थाने? मला स्पष्ट काहीसे आठवत नाही. हे तुला देखील भविष्यात कळेल. माधवा, मल्लासुराला एक दूत म्हणून भेटण्यासाठी तुम्ही मान्यता दिली. त्यामुळे ह्यापुढे सृष्टीची जी हानी होऊ शकते ती होऊ नये म्हणून एक संधी निर्माण होते. मी माझ्या परीने मल्लासुराचं मतपरिवर्तन करायचा निश्चितच प्रयत्न करेन. आशा आहे की त्याने ह्या प्रस्तावाचा स्वीकार करावा. पण त्यांनी हा प्रस्ताव स्वीकार केला नाही तर पुढे घडणाऱ्या गोष्टींसाठी तो स्वतः कारणीभूत ठरेल. नारायण नारायण. असा प्रसंग तुम्हाला दुसऱ्या शिवचरित्रात दिसणार नाही. प्रत्यक्ष श्री विष्णूंना दैत्यांकडे दूत म्हणून शिवाने पाठवले. देवा, आपण दैत्यांसाठी हा क्षमाभाव का ठेवला? सांगतो. ह्या दैत्यांसाठी माझ्याकडून क्षमाभाव होता, कारण मल्लासूर हा सुरुवातीपासून विध्वंसक नव्हता. ब्रह्मदेवांकडून त्याला वरदान मिळाल्यानंतर त्याने उत्तम असे कार्य केले होते आणि तेच पुण्य त्याच्या पाठीशी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्लासुराबरोबर युद्ध केल्यानंतर फार मोठा संहार होणार होता आणि हा संहार मला थांबवण्याचा एक प्रयत्न देखील करायचा होता. आणि राहिला प्रश्न श्री विष्णूंना दूत म्हणून पाठवण्याचा, तर या सृष्टीसमोर जे कार्य येईल त्या कार्यासाठी त्रिमूर्ती सदैव तत्पर असतात. तेव्हा जे कार्य समोर येईल त्यासाठी आम्हाला सामोरे तर जावेच लागणार. होय ना माधवा? होय देवा. आणि यात भविष्यासाठी संदेशही आहे. सृष्टीच्या संकटापुढे कोणाचाही अहंकार मोठा नाही आणि सृष्टीचा विध्वंस होणार असेल तर युद्ध करत असताना शत्रूला क्षमा करून युद्ध थांबवण्याचा प्रयत्नही करायला हरकत नाही.
जयाजी म्हाळसा कांता, जय जयाजी शूळ धरता, जय जयाजी प्रताप विस्तारिता, मणिमर्दना सर्वेशा, जय जयाजी प्रेतासना, मार्तंड भैरव भवमोचना, जय जयाजी कल्मष दहना, जय जयाजी भवभंजना, उधार धीरा उमावरा, जय जयाजी रणभैरवा, प्रताप रुद्रा मार्तंड भैरवा, अंधक ध्वंसी उमाधवा, भक्त पालक दयानिधी। नारायण नारायण। त्रिदेव जरी तीन असले तरी त्यांच्या मागे तत्व मात्र एकच आहे आणि त्या तत्वाचा हाच हेतू आहे की या साऱ्या सृष्टीचं कल्याण व्हावं, ज्यासाठी त्रिदेव नेहमीच तत्पर असतात। आणि जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माच्या पुनरुत्थापनाची आवश्यकता भासते तेव्हा हे त्रिदेव भूतलावर अवतार धारण करतात। मणी आणि मल्ल यांच्या अत्याचारापासून सृष्टीचे संरक्षण व्हावे म्हणून श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला, परंतु ते सांब सदाशिव होते आहेत। या युद्धापासून होणारी हानी टाळण्यासाठी म्हणून त्यांनी श्री विष्णूंना दूत म्हणून जाण्यास सांगितले आणि माझे आराध्य मल्लासुराची भेट घेण्यासाठी निघाले। अर्थातच ही वार्ता लपून राहणं शक्य नव्हतं, सर्वदूर ही वार्ता पसरली। मल्लासुराच्या कानावरही ही वार्ता पोहोचली की प्रत्यक्ष श्री विष्णू दूत म्हणून त्याच्या राज्यात येत आहेत। मल्लासूर हा अत्यंत अहंकारी झाला होता, त्यामुळे ह्या भेटी मागे नेमके काय प्रयोजन होते हे समजणे एवढी बुद्धी त्याच्या जवळ नव्हती। हो, त्याच्या अहंकारी मनात तेव्हा हाच विचार आला असणार की आता त्याचा युद्धात विजय झाला असेल आणि म्हणूनच शरणागती पत्करण्यासाठी श्री विष्णू दूत म्हणून येत असतील। नारायण नारायण, अगदी योग्य बोललात आपण देवी। दैत्यगुरु शुक्राचार्य यांना मात्र मनोमन अशी आशा वाटू लागली होती की जर दैत्य कुळाचा समूळ नाश व्हायचा नसेल तर ही एक संधी आहे। दैत्यांनी या युद्धातून माघार घ्यावी, त्यातच त्यांचं भलं आहे। परंतु अर्थात मल्लासुराला हे कसं समजणार होतं हा प्रश्न होताच। नारायण नारायण। निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, परंतु यावेळी आम्ही एक भविष्यवाणी करतो आहोत। जर मार्तंड भैरव या युद्धात प्रत्यक्षपणे उतरले तर भविष्यात दैत्यांचा फार मोठा सर्वनाश होईल आणि जे दैत्य जिवंत राहतील त्यांना कायमस्वरूपी पाताळात राहावं लागेल। या भविष्यवाणीने मला जर त्या शिवाचं भय वाटत असेल, असा जर तुमचा समज झाला असेल तर तो तुमचा भ्रम आहे। आचार्य, मी काय म्हणालो होतो? मी जे म्हणालो होतो ते सत्य ठरत आहे। काय संदेश आहे असुरराज? श्री विष्णू मला भेटण्यासाठी इथं येत आहेत अशी गुप्त वार्ता आहे आणि कोणत्याही क्षणी ते इथे येऊन पोहोचतील।
ही तर शुभवार्ता आहे. प्रत्यक्ष श्री विष्णू इथे येणार, आश्चर्य आहे. परंतु ज्या अर्थी श्री विष्णू इथे येत आहेत त्या अर्थी त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. एकच कारण असणार, ते म्हणजे ते माझी विनवणी करायला येत आहेत. त्या शिवाला मी क्षमा करावी, हे युद्ध मी थांबवावं. मला देवसेना घाबरली आहे आचार्य. काय सत्य आहे ते लवकरच कळेल सुरराज. तुर्तास त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी. या मल्हारपुरात श्री विष्णूंचे असे अभूतपूर्व स्वागत होईल की याआधी कधी झाले नसेल. आचार्य, या भेटीच्या वेळी आपणही इथं थांबवावं, म्हणजे आपल्या मनातल्या ज्या शंका असतील त्या दूर होतील. नारायण नारायण. वास्तवात भगवंत हा समदर्शी असतो. भक्ती हाच भाव त्याला भावतो, मग ते तत्व कोणतेही असो. मी आधीही म्हटल्याप्रमाणे त्रिदेव जरी तीन असले तरी त्यामागे तत्व मात्र एकच आहे, आणि ते तत्व समदर्शी आहे. त्यात देव आणि दैत्य असा भेदभाव नाही. मल्लासुराला ही वार्ता मिळाली होती की श्री विष्णू त्याच्या राज्यात येत आहेत. जरी तो श्री महादेवांचा द्वेष करत होता तरीही श्री विष्णूंच्या प्रती मात्र त्याला आदर होता. आपण श्री विष्णू भक्त प्रल्हाद याच्या कुळी जन्माला आलो आहोत याची त्याला कल्पना होती, आणि म्हणूनच श्री विष्णू यांच्या स्वागतासाठी मल्लासुराने पूर्ण तयारी केली होती. मल्हारपूर सजवले होते. मी माझ्या आराध्यांना अशी विनंती करेन की त्यांनी स्वतः याबद्दल सर्वांना सांगावे. मुनिवारांनी सांगितलं तसं मल्लासुराला या गोष्टीची कल्पना होती की तो प्रल्हादाच्या कुळी जन्माला आला आहे. प्रल्हाद हा माझा भक्त होता, हिरण्यकश्यपूचा पुत्र होता. तो दैत्य कुळात जन्माला आला तरी तो माझी भक्ती करायचा. अशा प्रल्हादाच्या भक्तीवर मी प्रसन्न झालो. मुनिवरांनी सांगितलं तसं देव आणि दैत्य यांच्या त्रिदेवांनी कधीच भेदभाव केला नाही. भक्ती हाच महत्वाचा भाव होता. जे प्रल्हादाने केलं त्याबद्दल साऱ्या दैत्य कुळाला अभिमान होता. तसाच अभिमान मल्लासुराला देखील होता. म्हणून मी त्याच्या राज्यात येणार म्हणून त्याने सारे राज्य सजवले होते. राज्यात सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या फुलांच्या. निरनिराळ्या ठिकाणी सुगंधी अत्तरांचे कुंभ होते. ठिकठिकाणी पाकगृह होती. त्यात अत्यंत उत्तमात उत्तम असे पदार्थ तयार होत होते. त्याचं वर्णन करणं अत्यंत रम्य होतं. परंतु हे सारं माझ्या दृष्टीने नगण्य होतं. कारण माझ्या आणि या मल्लासुराच्या भेटीचं प्रयोजन हे फार निराळं होतं. माझ्यासाठी युद्ध न होणं हे या साऱ्यापेक्षा महत्वाचं होतं, ज्यासाठी मी दूत म्हणून या राज्यात गेलो होतो.